नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर महानगरपालिका। आपणा सर्वांना कल्पनाच आहे की भारताची 16वी जनगणना च्या कामकाजाला सुरुवात झालेली आहे। ही जनगणना डिजिटल स्वरूपात होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये घरगणना व घर यादी तयार करण्यात येणार आहे। यासाठी एक खास करून या जनगणनेमध्ये नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, ती म्हणजे स्वगणना, ज्याला आपण सेल्फ इन्युमरेशन असं देखील इंग्रजीमध्ये म्हणतो। आपण आपल्याकडे असणाऱ्या फोनवरती किंवा आपल्याकडे असणाऱ्या टॅबवरती किंवा आपल्याकडे असणाऱ्या पीसी वरती किंवा आपल्याकडे असणाऱ्या लॅपटॉपवरती आपण गुगलवरती जाऊन se.census ही जर आपण वेबसाईट ओपन केली तर त्या ठिकाणी ती लिंक ओपन होते। त्यामध्ये आपण आपलं राज्य महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे। त्या ठिकाणी दिलेला कॅप्चा जो आहे तो आपण त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्या वेबसाईटला आपलं लॉग इन होतं। त्यानंतर आपण कुटुंब नोंदणी नावाचं एक टॅब ओपन होतं। त्या कुटुंब प्रमुखाचं जे नाव आहे ते 10 अंकी मोबाईल नंबर वगैरे आपण त्या ठिकाणी टाकायचं आहे। एकदा टाकलेले नाव आपल्याला बदलता येणार नाही। प्रत्येक कुटुंबासाठी फक्त एकच मोबाईल नंबर आपल्याला वापरावा लागणार। त्यानंतर भाषा आपल्याला कोणती निवडायची आहे, मराठी, हिंदी, इंग्रजी, त्याचं टॅब ओपन होईल। ती भाषा निवडल्यानंतर आपल्याला एक ओटीपी येईल। तो ओटीपी आपण त्या ठिकाणी टाईप करायचा आहे। ओटीपी टाईप केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पुढचा जो टॅब ओपन होतो तो स्थान, त्यामध्ये आपला जिल्हा निवडायचा आहे, आपलं गाव निवडायचं, आपलं शहर, आपलं परिसर त्या ठिकाणी आपण निवडायचं आहे। त्यानंतर नकाशावर आपलं स्थान, निवासस्थान आहे ते आपण शोधायचं आहे। हे जरा थोडं महत्वाचं काम आहे। आपण जरी ऑफिसला बसलेलो असेल आणि आपण हे जर काम करत असेल तर आपण आपल्या घराच्या पत्त्यावरती ते नेऊन आपण ते शोधलं पाहिजे। आणि एकदा नकाशावर आपलं हे केलं की त्यानंतर आपल्या कुटुंबासंबंधी जे प्रश्नावली आहे ती ओपन होईल। त्या प्रश्नावलीची माहिती आपण त्यामध्ये भरायची आहे। त्यानंतर ते जो डेटा संपूर्ण आपण भरलाय त्याचं पुनरावलोकन आणि करून आपण तो सेव्ह करायचा आहे आणि तो अंतिम सादरीकरण करायचा आहे। त्यानंतर एक कोड जनरेट होतो, सेल्फ इन्युमरेशनचा कोड जनरेट होतो 11 अंकी। त्याच्यावरती H उपसर्ग असतो आणि तो आपल्याला SMS आणि आपल्या ईमेल वरती आपल्याला प्राप्त होतो। ज्यावेळी पुढच्या टप्प्यामध्ये महापालिकेचे जे प्रगणक आहेत ते आपल्या घरभेटीसाठी येतील त्यावेळी त्यांना तो SEID आपण सुपूर्द करायचा आहे। मला निश्चित खात्री आहे की आपण सर्व अहिल्यानगर वासीय जी स्वगणना होत आहे, सेल्फ इन्युमरेशन होत आहे, त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतील। अतिशय सोप्या पद्धतीची ही प्रश्नावली आहे। थोडंफार काळजीपूर्वक आपण ही भरावी आणि SE कोड आपल्या कुटुंबाचा, आपल्या घराचा आपण जनरेट करावा। आपण जी भरलेली माहिती आहे ही 100% गोपनीय ठेवली जाणार आहे। त्याचबरोबर ही जी जनगणना आहे या जनगणनेमध्ये जो डेटा तयार होतोय, जी संख्या आपल्याकडे तयार होते, याचा आपल्या ज्या विविध शासकीय योजनांचं नियोजन आहे किंवा आपल्या राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, यांना धोरण ठरवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे। तरी माझी सर्व अहिल्यानगरवासियांना विनंती आहे की आपण जनगणनेमध्ये स्वयंस्फूर्तीने भाग घ्या। काही अडचण असेल तर महापालिकेचे पर्यवेक्षक आहेत, प्रगणक आहेत, त्यांची देखील आपण भेट घेऊ शकता। ते देखील आपल्याला मदत करतील। महापालिकेचे जे ऑफिशियल फेसबुक पेज आहे, सोशल मीडियाचे पेज आहे किंवा वेबसाईटवरती या सर्व प्रगणक किंवा जे सुपरवायझर पर्यवेक्षक आहेत त्यांचे नंबर उपलब्ध आहेत। धन्यवाद।